पन्हाळा तालुक्यातील कोडोलीतल्या सद्गुरू बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं शेंडे कॉलनीत बाळूमामाचं मंदिर आणि हॉल बांधण्यासाठी 2004 साली ग्रामपंचायतीकडे जागेची मागणी केली होती। 2005 साली ग्रामसभेत ठराव करून 19 गुंठे जागा असेसमेंटला नोंद करून उतारा दिला होता। त्यानंतर ट्रस्टच्या वतीनं 3 गुंठे जागेत बाळूमामांचं मंदिर आणि हॉल बांधण्यात आला। त्यानंतर 2011 साली आणि 2022 साली असिस्टमेंटमध्ये ग्रामपंचायतीकडून फेरफार करण्यात आला। फेरफार करून कोडोली ग्रामपंचायतीनं फसवणूक केल्याबद्दल धनगर समाजाचं गेल्या 3 दिवसांपासून उपोषण सुरू होतं। उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे यांनी दुपारी भेट देऊन कागदपत्रांची योग्य ती तपासणी करून निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिलं। तसंच नायब तहसीलदार संजय जाधव यांनी आपली मागणी योग्य असून कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी आणि शासन दरबारी निर्णय घेण्यासाठी 2 महिन्याचा कालावधी लागणार आहे। या मुदतीचं लेखी आश्वासन दिल्यानंतर धनगर समाजानं उपोषण स्थगित केलंय। नायब तहसीलदार होते, त्यांना इथं पाठवलं आणि त्यांनी आम्हाला सांगितले की तुमची मागणी ही रास्त आहे आणि ते तुमची मागणी पूर्ण करण्यास आम्ही 2 महिन्यात पूर्ण करून देतो आणि त्यामुळे हे उपोषण आम्ही कोडोलीचे EPI कोडक साहेब आणि नायब तहसीलदार साहेब यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिले, त्यामुळे आम्ही हे उपोषण मागे घेतो। यावेळी कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक कैलास कोडक, तलाठी अमर सांगरुळकर, ग्रामसेवक जयवंत पाटील, उपसरपंच डॉक्टर प्रशांत जमने यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी, ग्रामपंचायतीचे सदस्य, सद्गुरू बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य आणि धनगर समाज उपस्थित होता।